प्रेक्षकांनो, दिवसेंदिवस खरंच पिंकीचा विजय असं इंटरेस्टिंग होत चाललंय. आज तर तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. आता ही मिताली पिंकीला म्हणत असते, तू किती टापटीप आवरलीस ग माझी रूम. तू या खेड्यात असूनही तुला एवढं सगळं कसं माहितीये. आणि प्रेक्षकांनो, या मालिकेचे 500 भाग पूर्ण झाले, त्याबद्दल या सगळ्या टीमचे हार्दिक अभिनंदन. पिंकी म्हणजे उर्फ पिहू तिला म्हणतीये, काय आहे ना, ये सब बॉलिवूड का कमाल है. म्हणजे कोणती पण फिल्म आली ना की मी फर्स्ट डे ला फर्स्ट शो जाऊन बघते. कंगना के कंगन, श्रद्धा के झुमके और आलिया के ठुमके, हे सगळं आहे ना डोळ्याच्या कॅमेऱ्यात कॅप्चर करायचं बघा, आणि मग आपला दिल येतो त्यावर आपली बनवायची रील. मिताली म्हणते, बाप रे पिहू, तू तर फुल ऑन फिल्मी आहेस ग. आता ही सहज बोलून जाते, धनी असं. आता ही म्हणते, काय काय म्हटलीस. पिंकी चाचरतच बोलत असते, ते सबका साहेब हो, म्हणजे त्यांच्यापुढे पॉसिबल झालंय ना हे समज. माझा मोबाईल चोरीला गेला, त्यांनी मला नवा मोबाईल सुद्धा दिला. मिताली म्हणते, हो माझे डॅड आहेतच ग्रेट, पण पिहू आपण जरा बाहेर फिरून येऊया. थांब मी माझी पर्स आणते. आता पिहू म्हणते, तुम्ही जा पुढे, मी आणते. आता ही पिंकी म्हणजे पिहू वर गेलेली आहे पर्स आणायला, आणि ही मिताली वळते. तेवढ्यात तिकडनं युवराज येत असतो, आणि या दोघांची जोरात टक्कर दाखवली आहे त्यांनी. पिंकी आता वर्ण हे सगळं बघते. प्रेक्षकांनो, युवराज त्या मितालीचा हात बघत असतो ते कडं घालायला. आता ती ओरडते त्याच्यावर, ओ हॅलो कोण आहेस तू. युवराज म्हणतो, तू कोण आहेस. मिताली ओरडते त्याच्यावर आणि म्हणते, अरे तू आमच्या घरात डायरेक्ट कसं काय घुसलायस. आता युवराज जरा वेड्यासारखा करतोय. तो म्हणतो, तुमचा हात बघू. काल रात्री आमची कारभारीन असं अर्धवट बोलतो तो, पण या मितालीला काय माहिती ना काय चालू आहे युवराजचं. ती ओरडते आणि म्हणते, ए माझा हात कसं काय धरलास तू, तुझी हिंमत कशी झाली, आहेस कोण तू. मॉम डॅड लवकर या. आता ही आरडाओरडा करायला लागते. सबकाळ आणि त्यांची बायको बाहेर येतात आणि म्हणतात, अगं काय झालं, कशाला ओरडतेस तू. युवराज तिला काहीतरी सांगत असतो, पण मिताली त्याचा ऐकूनच घेत नाही. आता ती सबकाळ साहेबांना म्हणते, डॅड हा कोण आहे, कोण आहे हा माणूस. हा डायरेक्ट घरात घुसला आणि त्याने माझा हात पकडला. डॅड याने मला टच केलाय. आडगावचा गुंड कुठला. आता युवराजला खूप राग येतो. तो म्हणतो, काय म्हणलीस आडगावचा गुंडा. ए झगामगा मला बघा, कोण आहे रे, फॅशनचं दुकान. आता ही मिताली अजून चिडते. या दोघांचेही जोरदार भांडणं लागतात. आता पिंकीवरून हे सगळं बघत असते. आता युवराज चिडतो आणि म्हणतो, ए कुठून आणली ही बिनचाबीची बाहुली. मिताली म्हणते, डॅड बघा ना, हा मला बाहुली बोलतोय, हाऊ डे यू. सबकाळ म्हणतात, अगं शांत हो मिताली, ते काहीतरी बोलतात, ऐकून तर घे ना. मिताली आरडाओरडा करत असते, ह्याने मला टचच कसं केलं, कसं काय शांत राहू मी. डॅड हा ना एक नंबरचा बदमाश आहे. आता मात्र युवराज खूप चिडतो आणि म्हणतो, ए बदमाश कोणाला म्हणतेस ग. ए वटवट कुमारी जरा शांत बस. आता ही म्हणते, काय वटवट म्हणजे. आता सबका साहेबांची बायको म्हणते, अगं तो काय बोलतोय ऐकून तरी घे त्याचं. मिताली म्हणते, मी अजिबात ऐकून घेणार नाही, याने मला टचच कसं काय केलं. युवराज म्हणतो, काही टचबीच केलं नाही, मी हे कडं घालून बघत होतो तुमच्या हातात, तुम्हाला येतंय का ते. काल रात्री आमची कारभारीन, ते त्याला काही बोलता येत नसतं पुढे. आता ही मिताली म्हणते, हा वेडा माणूस आहे का, इडियट कुठला. आणि कारभारीन काय कारभारीन. युवराज चिडतो आणि म्हणतो, आमच्या कारभारीन बद्दल काही बोलायचं नाही हा. कुठे आमची कारभारीन आणि कुठे तुम्ही. वाचा टकळी कुठली. आता हिला वाटतं युवराजने तिला टकलीच म्हणलंय आणि ती पुढे ओरडते, डॅड हा मला टकली म्हणतोय. पिंकी वरून हसत असते. आता युवराज म्हणतो, टकली नाही म्हणलो आम्ही, टकळी टकळी. जाऊ द्या, तुमच्या इंग्लिशला आमची मराठीची सर येणारच नाही. पिंकी मात्र वरून खूप हसत असते. मिताली म्हणते, ए जस्ट शटअप, तुझी हिंमत कशी झाली दुसऱ्या मुलीबरोबर मला कम्पेअर करायची. युवराज म्हणतो, होणार पण नाही आमच्या कारभारणी बरोबर तुमची कम्पेअर. आता ही मिताली म्हणते, तू तुझ्या गावठी मुलीशी मला कम्पेअर करतोयस का. आता हे ऐकल्यावरती युवराज खूप चिडतो आणि म्हणतो, ए रिस्पेक्टनी बोलायचं, रिस्पेक्टनी, नाहीतर. आता दोघं हाणामाऱ्या करणार. तेवढ्यात बापूसाहेब तिथे पोहोचलेत. काय रे युवराज, काय झालं. आणि पिंकी बापूसाहेबांचा आवाज ऐकून वर पळून जाते. आता लगेच युवराज निघून जात असतो. मिताली म्हणते, ए यू आता कुठे पळून चाललास रे तू. युवराज म्हणतो, हो पळून नाही चाललो मी, तुमच्यासारखे येड्याच्या नादी नाही लागायचं मला, म्हणून चाललोय मी. आता युवराज निघून गेलाय. बापूसाहेब म्हणतात, काय झालं, काही बोलला का आमचा युवराज. सबका साहेब म्हणतात, काय झालं आम्हालाही काही माहित नाहीये, आम्ही यायच्या आधीच यांची वादावादी सुरू होती. बापूसाहेब नुसते गोड बोले. प्रेक्षकांनो, गरज असेल ना तिथे लगली पाया पडून घेतात. आता काय बोललेत बघा. म्हणतात की, आओ काय झालं, तरुण रक्तय, करतात वादावादी, पण काय आमचा युवराज काही बोलला का. मिताली म्हणते, नट होता तो माणूस. आता ह्या बापूसाहेब म्हणतात, तुम्ही काय बोलताय, आम्हाला काही कळत नाही हो, आमचं मराठीतून शिक्षण झालंय, मराठीतून बोला.
आता मिताली म्हणते तो माणूस वेडपट होता. सुशीलाबाई म्हणतात काय? आता बापूसाहेब म्हणतात हा त्यांचं ऐकून घ्या. बोला बोला राणी सरकार, छोट्या राणी सरकार बोला. मिताली म्हणते तो डायरेक्ट घरात घुसला आणि त्याने माझा हात धरला. तो कडं घालत होता माझ्या हातात. बापूसाहेब लगेच हसायला लागतात आणि म्हणतात काय सांगावं युवराजला, आपण तर यांचा हात मागायला आलो तर युवराजने यांचा हातच धरला की. मिताली आता चिडून तिथून निघून जाते की सगळेच इथे असे आहेत म्हणून. आता बापूसाहेब लगेच हसायला लागतात. सपकाळ म्हणतात तुम्हाला हसायला काय झालं? बापूसाहेब म्हणतात आम्ही इथं त्याच्या खेळीला हसतोय हो. म्हणजे मितालीची आणि युवराजची काय भेट घडून आणली आहे बघा. ते म्हण आहे ना आपल्यात, आले देवाजीच्या मनात तर तिथे कोणाचं काही चाले ना, तसं झालं बघा. सपकाळ म्हणतात तुम्हाला काय बोलायचंय नीट सांगाल का? आता बापूसाहेब काही बोलणार तेवढ्यात सुशीलाबाई म्हणतात मी सांगते ना सपकाळ साहेब तुम्हाला. नाही उज्ज्वला ताई काय झालं, म्हणजे योगायोग म्हणा की काय म्हणा मला कळत नाहीये. हाच विषय घेऊन आम्ही तुमच्याशी बोलायला येणार होतो, म्हणजे नेमकं हे असं घडलं. आता त्या उज्ज्वला ताई यांना बसायला सांगतात आणि मग म्हणतात काय बोलणार होतात तुम्ही? सुशीलाबाई पण कशा गोड बोल्यात बघा. त्या म्हणतात की काय आहे ना, म्हणजे त्याचं असं आहे बघा, म्हणजे आपल्या दोघा घराण्याची पूर्वीपासूनच चांगली मैत्री आहे. आपले संबंध म्हणजे मैत्री कसली हो, चांगलं नातच म्हणा की. यांच्या राजकारणामुळे त्याच्यात दुरावा आलाय, मान्य करतो आम्ही की हे चुकले. म्हणजे आज सुद्धा मला तुमच्या दोघांबद्दल एवढा प्रेम आणि आदर वाटतो बघा, काय सांगू. म्हणजे असं वाटतं आपलं जे मैत्रीचं जे नातं आहे ना ते घट्ट व्हायला पाहिजे. आता पिंकीवरून सगळं ऐकत असते. सुशीलाबाई म्हणतात एवढंच म्हणायचंय मला उज्ज्वलाताई, सगळं विसरून जाऊ झालं गेलेलं मागचं. नाही युवराज आणि मितालीचा जोडा काय सुरेख दिसत होता नाही. बापूसाहेब लगेच सुशीलाबाईंच्या होला हो करतायत. बापूसाहेब म्हणतात काय हो सपकाळ साहेब, नाराज दिसताय तुम्ही अजून आमच्यावर. आम्ही तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करतोय पण तुम्ही आमच्यापासून दूर जाताय. सपकाळ साहेब म्हणतात तुम्ही आम्हाला दूर लोटलत, आम्ही तुम्हाला दूर नव्हतं लोटलं. चहातून माशी फेकून देतात ना तसं आम्हाला बाजूला सारलं तुम्ही. तुमचं काम झाल्यावर तुम्हीच दूर लोटलंय आम्हाला. बापूसाहेब लगेच गोड बोलतात साखरेसारखं आणि म्हणतात जाऊ द्यावं सपकाळ साहेब, जे झालं ना ते विसरून जा जुनं. आम्ही तुमची माफी मागतो पाया पडून. लगेच पाया पडायला लागतात. आता लगेच हे सपकाळ म्हणतात नको नको, हे बघा राहू द्या, माणसाने माणसाच्या पायाला हात लावलेला आवडत नाही आम्हाला. लगेच सुशीलाबाई म्हणतात अहो सपकाळ साहेब करू द्या ना त्यांना नमस्कार, त्यांना खरंच पश्चाताप झालाय. पडू द्या ना त्यांना पाय तुमच्या. नाही तुम्हाला पाया पडून घेणं आवडत नाही पण तुमचा मोठेपण आहे. तुम्हाला खरंच सांगते मनापासून माफ करा आम्हाला. झालं गेलं समज विसरा. जी चूक झाली ना त्याचं प्रायश्चित्त म्हणून आमच्या युवराजसाठी तुमच्या मितालीची मागणी घालायला आलोय बघा आम्ही. बापूसाहेब पण होला हो करताय पण हे ऐकून पिंकीला मोठाच धक्का बसलाय. नाही म्हणजे सपकाळ साहेब मी बोलून मोकळी झाले. सुशीलाबाई म्हणतात तुम्ही बोला की काही. सपकाळ साहेब एकदम शांतच झालेले असतात. दोघं नवरा बायको एकमेकांकडे बघायला लागतात. सुशीलाबाई म्हणतात नाही तुम्हाला कोणती चिंता सतावतीये ते मला कळतंय. ती घाटवाडीची पोरगीस ना, अहो ती परत येऊच शकणार नाही आता, तुम्हाला पण चांगलं ठाव आहे. आणि समजा ती परत आलीच तर आमचा युवराज काही तिला स्वीकारणार नाही. बापूसाहेब म्हणतात हा आमच्या युवराजनी ना तिच्याशी सगळे संबंध तोडलेले आहेत, आमचा पण काहीच संबंध नाहीये तिच्याशी. म्हणजे यांचं हेच ठरवून मोकळे झालेत. नाही किती वाट बघायची ना तिची, तुम्ही विचार करा. पण आमच्यासाठी मिताली आणि युवराजचा जोडा योग्य आहे. सपकाळ साहेब पण विचार करायला लागतात की हे बोलताय त्यात काही चूक नाहीये. पिंकी आता परत येईल याची शक्यता कमी वाटते पण युवराज मितालीला सरकारवाड्यामध्ये अगदी राणीसारखं वागवेल. हा मंत्री नसला तरी आमदार नक्कीच आहे पण युवराज मात्र खरंच मितालीला सुखी ठेवेल. म्हणजे युवराजकडे बघून यांना मितालीला त्याला द्यावं असं वाटतंय. बापूसाहेबांसाठी नाही पण बापूसाहेब लगेच म्हणतात आपण दोघं एकत्र आलो ना तर आडगाव आणि त्याच्या बाजूचे गावं पण आपल्या हातात येतील, आपली ताकद वाढेल, आपलंच राज्य असेल. आपण एकमेकांशी भांडायपेक्षा एकत्र येऊन ताकद वाढवू. नाही बघा विचार करून सांगा आम्हाला. आणि आता हात जोडून दोघंही नवरा बायको निरोप घेताय. सुशीलाबाई आणि बापूसाहेब चला येतो आम्ही हा. पण पिंकी मात्र मनात विचार करत असते काहीही झालं तरी हे होता कामा नये. आणि अचानक इकडे युवराजला असा भास होतोय की पिंकीला काहीतरी बोलायचंय आणि तो गाडी चालवता थांबतो आणि इकडे तिकडे कारभारीन म्हणून पळायला लागतो. भाल्या त्याच्या मागे जातो आणि म्हणतो काय झालं दादा तुम्हाला, असं काय करताय? पिंकी मनात विचार करत असते की हे ध्वनी तुम्ही फक्त माझे आहात. युवराज म्हणतो भाल्या असंच होते रे येड्यागत, कारभारीन आमच्या आजूबाजूला असंच वाटत राहतं. त्या दिवशी पण पालखी घरी आली तर आम्ही भलत्याच पोरीला कारभारीन बोलून बसलो. आज सकाळी बी त्या सपकाळ साहेबांच्या घरी गेलो आणि त्यांच्या पोरीशी पण येड्यागत वागलो रे आम्ही. चपलानं मार खायची येळ आली आमच्यावर. आता इकडे मिताली चिडचिड करत असते युवराजमुळे. ती म्हणत असते काय नाव आहे का त्या मुलाचं? पिंकी म्हणते युवराज. आता मिताली म्हणते हा युवराज.
पण काय ग, तुला कसं कळलं त्याचं नाव? पिंकी म्हणते, अहो ते तुमचे म्हणजे सपकाळ साहेबच म्हणत होते ना, या युवराज दादा. मिताली म्हणते, हां हां हां, बरोबर आहे तुझं, पण माझं डोकं सरकलं त्याच्यामुळे. काय विचित्र माणसं होती ग ती सगळीच, एकदम वियर्ड. म्हणजे तो युवराज त्यांच्या पॅरेंट्सवरच गेलाय. पिंकी म्हणते, धनी असे नाहीये. मिताली म्हणते, काय म्हणालीस तू? मग पिंकी सारवासारव करते आणि म्हणते, अहो धनी नाही, धनिक म्हणजे रिच लोक, ते गावातले खूप श्रीमंत लोक आहेत ना. मिताली म्हणते, अगं पैसा असला म्हणजे झालं का? थोडे मॅनर्स नको का? काय ती भाषा आणि त्यांचं ते मॅनरलेस वागणं. रिच स्टुपिड फूल होते ते. पिंकी म्हणते, अहो असू द्या, माझ्या आवडीचं फूल आहे ते. आता ही म्हणते, काय म्हटलीस? पिंकी म्हणते, अहो म्हणजे असं नव्हतं म्हणायचं मला, ते खूप शिकलेले आहेत आणि असं भाषेवरनं कोणाचं शिक्षण ठरत नसतं. आता तुम्ही अमेरिकेत काय म्हणता? स्टुपिड फूल, आणि आम्ही तेच गावात काय म्हणतो? काय रे, येड्या टाळक्याचं आहे का? एवढंच फरक आहे. मला सांगा, भाषेवरून शिक्षण कसं ठरल? मिताली पिंकीला म्हणते, तू त्याची एवढी का साईड घेतेस ग? इकडे भाल्या युवराजला शांत करतो आणि म्हणतो, खाली बसा तुम्ही दादा, 2 मिनिटं बसा बरं. हे बघा दादा, मलाही आता असं वाटायला लागलंय की वहिनी इथेच कुठे आजूबाजूला आहेत. कालपासून तुमचं मन सांगतंय ना, त्यामुळे तुम्ही दारूला हात पण लावला नाहीये. दादा तुम्ही बरोबर बोलतायत. मला पण वाटतंय वहिनी इथेच असतील. युवराज म्हणतो, तुला पण असं वाटतंय ना भाल्या? पण मग त्या समोर काय येत नाहीयेत रे? आम्हाला सहन होत नाहीये रे भाल्या. भाल्या म्हणतो, असं नका धीर सोडू, भेटतील तुम्हाला वहिनी 100%. युवराज म्हणतो, कधी भेटतील रे भाल्या? अरे अख्खा आडगाव पालथा घातलाय आपण. बघ आता येत्या 2 दिवसात जर मला कारभारीण भेटली नाही ना, तर आडगावाच्या बाहेर जाऊन आम्ही त्यांना शोधणार. आणि मी कारभारणीची शपथ घेऊन सांगतो, त्या जर आम्हाला नाही भेटल्या ना, तर आम्ही संन्यास घेऊन टाकणार भाल्या. युवराज आता मोठ्यानं घोषणा करतो, ऐकलं का कारभारीण, संन्यास घेऊ आम्ही. आणि युवराज पुन्हा पिंकीला शोधायला गेलाय. आता इकडे ही मिताली म्हणते, अगं ठीक आहे, तू म्हणतेस तसं तो शिकलेला आहे असं एक वेळेला मानू आपण, पण त्याने माझा हात धरला, हे कुठलं डिसेंट मुलाचं लक्षण आहे का? मला तर असं वाटतं की तो आडगावाचा गुंडच आहे. पिंकी म्हणते, अशा पहिल्या भेटीत कोणाला जड्ज करू नये. तुम्हाला काय माहित ते कसे आहेत ते ना लईच चांगले आहेत, खूप जेंटलमेन माणूस आहेत बघा. हां म्हणजे ते थोडंसं वरून असे रफटफ वाटतात, पण आतून खूप गोड खोबरं आहे. जणू काही मलाईच आतून. आणि गोड वाईट अनुभव येतात माणसांना आयुष्यात, आणि थोडा कडवटपणा असा आला असेल त्यांच्या वागण्यामध्ये. पण तुम्ही त्यांचा हार्ट बघा ना, असं रफ अँड टफ माणूस दिसला की त्याला असं गुंड म्हणायचं का? मिताली म्हणते, काय ग, तो काय तुझा बॉयफ्रेंड लागतो का? अशी बोलतेस त्याच्याबद्दल? पिंकी म्हणते, नाही हो, काहीतरीच काय. पिंकी जरा लाजते. मग मिताली तिला विचारते, मग तुला त्याच्याबद्दल एवढी कशी माहिती? आणि 1 मिनिट, तू तर या गावात नवीन आहेस ना, मग तुला त्याच्याबद्दल एवढं कसं माहिती? आणि प्रेक्षकांनो, इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. सुशीलाबाईंनी पिंकीला बाहेर काढण्यासाठी एक आगळी वेगळी योजना आखली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की युवराजच्या स्वयंवराची घोषणा करू, म्हणजे ती नागिन बिळाच्या बाहेर येईल. आणि आता पिंकीने ती बातमी पेपरमध्ये वाचली आहे आणि तिला खूप मोठा धक्का बसलाय. पण आता युवराजला त्यांनी सांगितलंय हे सगळं. युवराज म्हणतो, माझी कारभारी नसताना मी दुसऱ्या लग्नाचा विचार पण करू शकत नाही. पण या मितालीला मात्र युवराजचा स्वयंवर उधळून लावायचा आहे. आणि पिंकी म्हणते, मी तुम्हाला त्यासाठी मदत करते. आणि मनात पिंकी विचार करते, सासूबाई मी आता येतेय. तर प्रेक्षकांनो, आता हे कडं घालून बघता की काय की त्या सिंड्रेलाच्या स्टोरीसारखं. आणि जिच्या हातात कडं फिट आलं तीच युवराजची बायको, म्हणजे असा माझा एक अंदाज आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट करून कळवा. आणि आजचा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा. आणि प्रेक्षकांनो, प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका हो. तुमचं सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन ठरतं. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय ऑल माय रिव्ह्यूज. धन्यवाद.